पालिका निवडणुकांचं बिगुल वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 पालिकांमध्ये भाजपचाच वरचष्मा राहील अशी रणनीती बनवली। 3 पक्षांचे महायुतीचे सरकार असताना जिथे अडचणींची लढाई आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला त्यांनी बाजूला ठेवलं। यांसह अनेक निर्णय घेत नगरपंचायतींप्रमाणेच राज्यभरातील पालिकांमध्ये कमळ फुलवण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। प्रचाराच्या रणधुमाळीत फडणवीस यांनी दिवसाला किमान 3 ते 4 सभा घेत प्रचाराचा धडाकाच लावलाय। राजकारणात ठाकरे बंधूंची नव्यानं झालेली युती पालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबई ठाण्यासह अन्य मतदारसंघात परिणाम होणार नाही अशी रणनीतीही फडणवीस यांनी तयार केली आहे। ठाकरे बंधूंची युती पालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार। 29 पालिकांमध्ये प्रचारात भाजपचाच वरचष्मा। पालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची परंपरागत असलेली रणनीती यावेळी बदलली आहे। आत्ताची जेनझी पिढी लक्षात घेता भाजपने त्यांच्या प्रचाराचा अधिकाधिक रोख समाज माध्यम, फेसबुक आणि इन्स्टावर ठेवलाय। पुढच्या पिढीलाही साथ घातली जाते। नगर परिषद निवडणुकीत टोकाची टीका न करता विकासाचा अजेंडा मांडण्याचा एक नवा ट्रेंड फडणवीस यांनी आणला होता। तोच धागा त्यांनी महापालिकांच्या प्रचारात कायम ठेवलाय। 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला 100हून अधिक जागा मिळाल्या। 2024 मध्ये हा आकडा 132 वर पोहोचला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 8-10 वर्षातील निवडणुकांतही भाजप क्रमांक 1 वर राहिला। आता राज्यातील अधिकाधिक महापालिकांवर भगवा फडकवण्याची भाजपची रणनीती आहे। भाजपच्या आधीच्या रणनीतीला ठाकरे बंधूंच्या युतीनं काहीसा अडसर निर्माण केलाय। मात्र नेहमीच रणनीतीचा प्लॅन बी सोबत ठेवणाऱ्या भाजपनं ठाकरेंविरोधात सामना जिंकण्याची तयारी केली आहे। भाजपची रणनीती 2017 मध्ये तेव्हाची शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष वेगवेगळे लढले होते। भाजपला शिवसेनेपेक्षा केवळ 2च जागा कमी मिळाल्या होत्या। मात्र सत्तेत सहभागी न होता फडणवीसांनी पालिकेची चावी मातोश्रीकडे दिली। यावेळी ती चावी भाजप स्वतःकडे घेण्याच्या रणनीतीत आहे। परंपरा आणि भावनेच्या आधारावर मत मागणाऱ्या ठाकरे बंधूंचं भाजपला आव्हान आहे। मुंबईत ठाकरे बंधूंशी सामना तर पुण्यात पवारांचा गड भेदावा लागणार आहे। भाजपचा विकास आणि भविष्याच्या अजेंड्यावर प्रचारात भर टाकण्यात येते। युद्धात आणि राजकारणात 2 विरोधक एकत्र आले की धोका वाढतो, मात्र त्याचबरोबर जिंकण्याची संधीही वाढत असते। पक्षाच्या रणनीतीनुसार भाजपनं व्यक्तिगत आरोपांपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर अधिक भर दिला। पालिकांवर सत्ता आल्यावर त्या शहरांचा कायापालट करण्याचं आश्वासन भाजपनं दिलं। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात विकासाचे मुद्दे असले तरी ज्या पक्षाकडे तब्बल 3 दशके मुंबई पालिकेची सत्ता होती, सत्ता असतानाही आता वचननाम्यात सांगितलेला विकास का झाला नव्हता याचे मतदारांना उत्तर द्यावे लागणार। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।